हॅलो गाइज, वेलकम टू माय चॅनल। तर आजचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे, कारण आज आम्ही सेमी ऑटोमॅटिक इन्क्युबेटर कसा यूज केला जातो, त्यामध्ये कोंबडीची पिल्लं असतील, बदकाची पिल्लं असतील, तर ती कशा प्रकारे तयार केली जातात आणि 21 दिवसानंतर आम्ही तुम्हाला कोंबड्याची पिल्लाची जी व्ह्यू आहे ते तुम्हाला दाखवणार आहोत। तर व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा आणि स्टार्ट करूया आता व्हिडिओ। तर आता आपण डायरेक्ट इन्क्युबेटरवरच घेऊया। तर आतमध्ये तुम्ही स्पेस बघू शकता, ते मोठा आहे। याच्यामध्ये 70 ते 80 अंडी राहू शकतात सहज, आणि हा सेमी ऑटोमॅटिक असल्या कारणाने एवढी अंडी राहत आहेत। जर ऑटोमॅटिक इन्क्युबेटर असेल तर याच्यामध्ये कमी अंडी राहतात, जवळजवळ 40 ते 50 अंडी राहतात। कारण याच्यामध्ये ऑटोमॅटिक इन्क्युबेटरमध्ये एक गोष्ट वाटते, ती म्हणजे एक रोटेटर म्हणून असतं। एक रोटेटर हे जे आहे, जे अंड्यांना 2-3 वेळा दिवसातून रोटेट करतं, त्यानेकरून आपल्याला तिथे अंडी हलवण्याची गरज नसते। त्याच्यानंतर मग डायरेक्ट आपण इन्क्युबेटर आलो तर हे जे 2 बल्ब्स आहेत, हे 2 बल्ब हिटिंगचं काम करणार आहेत, जेणेकरून 37 डिग्री सेल्सिअस हे टेम्परेचर आतमध्ये मेंटेन राहणार आहे। तुम्ही बघू शकता इथे एक फॅन आहे, जो हे टेम्परेचर आहे ते युनिव्हर्सल फ्लो करणार आहे। आणि डायरेक्ट आपण मशीनवरती येऊया। तर मित्रांनो, आता मी इन्क्युबेटर चालू केलं आहे आणि आतमध्ये बघू शकता 2 बल्ब पहिले ऑन झालेत आणि फॅन सुद्धा चालू झाला आहे, आणि इथे LED बल्ब जो आहे तो पण चालू झाला आहे। तर मित्रांनो, हा आहे टेम्परेचर कंट्रोलर, जो आतमधले टेम्परेचर रेग्युलेट करणार आहे। तुम्ही बघू शकता इथे टेम्परेचर राईज होत आहे आणि आतमध्ये डायरेक्ट ह्याचं कनेक्शन जात आहे। हा सेन्सर आहे मित्रांनो, जो टेम्परेचर मेसेज देणार त्याला आणि सांगणार कधी बंद व्हायचं आहे। ते टेम्परेचर राईज होत आहे हळूहळू। इथे जसं 37 डिग्री सेल्सिअस होणार तसं हे बंद होणार आहे मित्रांनो। आणि आपण आतमध्ये बघू शकता हे दोन्ही बल्ब चालू आहेत, LED पण चालू आहे। दुसरा एक टेम्परेचर मीटर आहे, ह्याच्यावर आपण मॉइश्चर आहे, जे मॉइश्चर आतमध्ये किती मेंटेन पाहिजे ते इथे बघणार आहोत। आता इथे 79 मॉइश्चर दाखवत आहे। आपल्याला पहिले जे 18 दिवस आहेत ते 50%, आणि 18 दिवसानंतर म्हणजे 3 दिवस पुढचे मॉइश्चर पाहिजे 80 to 90%। आता इथे बघू शकता 80% आहे, पण हे बाहेर होतं। जर आपण इथे 8 ठेवलं तर ते कमी होणार आहे। तर इन्क्युबेटरमध्ये पाण्याचा खूप इम्पॉर्टन्स आहे। तुम्ही बघू शकता मी पाणी ठेवतोय आणि आतमध्ये 21 दिवस मॉइश्चर क्रिएट होण्यासाठी आपण हे पाणी ठेवलेलं आहे। डकची पिल्लं असतील किंवा कोंबडीची पिल्लं असतील, कोणत्याही पक्षी ठेवली तरी पाणी पिण्याची गरज आहे इथे। पण इथे ग्लास आहे, या ग्लासमधून तुम्ही बघू शकता टेम्परेचर हळूहळू राईज होत आहे आणि मॉइश्चर जे आहे ते मेंटेन होणार आहे। आता 35 डिग्री सेल्सिअस झालेला आहे आणि ते प्रॉपर 37 डिग्री सेल्सिअस होईपर्यंत राईज होणार। इन्क्युबेटरमध्ये अंडी ठेवताना आपण एक गोष्ट बघितली पाहिजे, ती म्हणजे अंडी सगळी ही फ्रेश पाहिजेत आणि जास्तीत जास्त 8 दिवसांच्या आतील पाहिजेत। त्याच्यात जर वरती असतील तर अंड्यातून पिल्लं येण्याचा रेट हा कमी होतो। इन्क्युबेटरला 4 बाजूने आम्ही होल केलेले आहेत, तर हे होल्स आम्ही ऑक्सिजनसाठी केलेले आहेत, जेणेकरून आतमध्ये ऑक्सिजन प्रोव्हाइड व्हावं, जे डेव्हलपिंग एम्ब्रियोला ऑक्सिजन मिळावं त्यासाठी हे केलेले आहे। तर आता आपण अंडी इन्क्युबेटरमध्ये ठेवूया, त्याआधी अंड्यांवरती मार्क करून घेऊया। तर आतमध्ये टेम्परेचर बघू शकता 36.7 डिग्री सेल्सिअस झालेलं आहे आणि 68% ही मॉइश्चरमध्ये क्रिएट झालेलं आहे। आता आपल्याला हे टेम्परेचर असंच मेंटेन ठेवायचं आहे। ते 36.7 आहे, 37 डिग्री सेल्सिअस चालतं, 37.2 पण चालू शकतं। आणि आता हे टेम्परेचर रेग्युलेट होणार आहे 21 दिवस। हा इन्क्युबेटर पूर्णपणे इलेक्ट्रिसिटीवरती आहे। जर लाईट गेली तर आतमध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो। जर तुमच्याकडे इन्व्हर्टर असेल तर तुम्ही ट्राय करू शकता, पण आता आमच्याकडे ती सोय नाही आहे, म्हणून आम्ही वेगळी ट्रिक वापरतो। जर ट्रिक तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा, कमेंट बॉक्स ओपन आहे। तर आपल्याला इन्क्युबेटरमध्ये अंडी ठेवून 8 तास झालेले आहेत आणि आता हे अंडी रोटेट करण्याची वेळ आली आहे।
तर मित्रांनो, प्रत्येक 8 तासानंतर अंडी आपल्याला ही रोटेट करावी लागणार आहेत. असं आपल्याला 18 दिवस करावं लागणार आहेत आणि पुढचे 3 दिवस आहेत ते अंडी आपल्याला स्टेबल ठेवायचे. आणि ही प्रोसेस आहे अंड्यामध्ये एम्ब्रियो कसं तयार होतं. साधारणपणे आपण ही जी प्रोसेस बघतोय ती प्रोसेस 10 दिवसानंतर बघायला मिळते. आतमध्ये आपण एम्ब्रियो दिसते, आपल्याला एक शेल दिसते, एलेंटेल दिसतोय. हे सगळ्या प्रोसेस सायंटिफिक प्रोसेस आहे ती 10 दिवसानंतर आपल्याला अंड्यामध्ये ही बघायला मिळते. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला करा सबस्क्राईब. तोपर्यंत आलो मी नेक्स्ट व्हिडिओ घेऊन.